नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मुख्य आका कोण? घुले, साठे की कराड? आका बदलला जातोय का? या प्रश्नाची उत्तरं तपास यंत्रणांना द्यावी लागतील. कारण तपास यंत्रणांच्या सुदर्शन घुलेच्या पीसीआर प्रसंगी जे काही कोर्टात मांडण्यात आलं आणि 10 तारखेला म्हणजे 10 डिसेंबरला याच प्रकरणाविषयी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिवराज देशमुख यांनी दिलेला जबाब याच्यात कॉन्ट्राडिक्टरी दिसते. त्यामुळं हा सगळा जो प्रवास आहे या तपासाचा, यात आकाच बदलला जातोय का? नेमकं अपहरण आणि खून हे ज्या मुलाशी आहे म्हणजे खंडणी, त्या खंडणीपासूनच हे प्रकरण तोडलं जातंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता तपास यंत्रणांच्याच माध्यमातून मिळू शकते. आता तुम्ही स्क्रीनवर पाहताय, या स्क्रीनवर आपल्याला 3 चेहरे दिसत आहेत. हे 3 चेहरे आहेत सुदर्शन घुले, विष्णू साठे आणि वाल्मिक कराड. या तिघांचीही नावं खंडणी प्रकरणात आहेत. मुळातच यातल्या दोघांची नावं ही खुनाच्या गुन्ह्यात देखील होती, पण वाल्मिक कराडचं नाव कालांतरानं या खुनाच्या कटात देखील मकोका अंतर्गत कारवाई करून घेण्यात आलं. आता हे सगळे न्यायालयीन कोठडीत आहेत, पण यातलाच सुदर्शन घुले मात्र आता पीसीआर मध्ये आहे, म्हणजे एसआयटीच्या पोलीस कोठडीत आहे. म्हणजे सगळे एमसीआर मध्ये असताना सुदर्शन घुलेला पीसीआर मध्ये का घेण्यात आलंय? 31 जानेवारी पर्यंत त्याला पीसीआर का देण्यात आली आहे? बाकीच्या आरोपींचा तपास संपलाय का? सुदर्शन घुले तर मुळातच एमसीआर मध्ये होता, पीसीआर मधून तो एमसीआर मध्ये गेला होता, मग आता त्याला परत पीसीआर मध्ये का घेण्यात आलं? बरं, घेण्यामागची कारणं काय आहेत? काय ग्राउंड्स होते की ज्या मुद्द्यांवर त्याला परत पीसीआर मध्ये घेण्यात आलं? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला तपास यंत्रणांना द्यावी लागतील. तपास यंत्रणांची उत्तरं द्यायला हवीत आणि याच उत्तरांच्या संदर्भात आज आपल्याला चर्चा करायची. अगदी आपण सुरुवातीला पहिल्यांदा नेमकं काय घडलं याबाबत क्रोनॉलॉजी समजून घेऊयात. म्हणजे ती क्रोनॉलॉजी आता आपण स्क्रीनवर पाहूयात. जे या कटात, या खुनाच्या गुन्ह्यातले आरोपी आहेत, एकूण 9 आरोपी आहेत. हे 9 आरोपी आणि त्यांचे चेहरे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. या 9 जणांपैकी जे तुम्हाला आता चेहरे दिसत आहेत, हे नेमके 9 जण याच्यात कसे आहेत आणि या सगळ्या प्रकरणातला खरा सूत्रधार कोण आहे हेच आपल्याला शोधावं लागेल. अर्थात तपास यंत्रणा देखील याचा शोध घेत आहेत. महाराष्ट्राला देखील कळलं पाहिजे की या अपहरण आणि खुनाचा खरा आका कोण, मुख्य आका कोण आणि त्याच जोडीला यामध्ये नेमकं आका बदलला जातोय का? आता स्क्रीनवर जे तुम्हाला 9 गुन्हेगार म्हणजे हे आरोपी दिसतात, अलेज अक्यूज, यामध्ये जर आता आपण पाहिलं तर सुदर्शन घुलेपासून सुरुवात करूया. पहिला मुख्य सूत्रधार घुले असू शकतो का? विष्णू साठे असू शकतो का? की वाल्मिक कराड असू शकतो का? या प्रश्नांची उत्तर आपण शोधूया. सुदर्शन घुले, या सुदर्शन घुलेबद्दल आपल्या सर्वांनाच आतापर्यंत बऱ्यापैकी माहिती झालेली आहे.
नेमकं त्याला एमसीआर मधून पीसीआर मध्ये का घेण्यात आलं, याची कारणं आपण आता शोधूयात. पहिल्यांदा सुदर्शन घुले कोण, त्याची हिस्ट्री काय ते पाहूयात. सुदर्शन घुले हा टाकळी गावातल्या एका वस्तीवर, म्हणजे गावापासून दूर असलेल्या वस्तीवर राहतो, केज तालुक्यातल्या. आता सुदर्शन घुले याचे वडील वारल्यानंतर आई आणि ते दोघे राहत होते घरात, पत्र्याचं साधं घर. आता नंतर त्याचं लग्न झाल्यानंतर त्याला एक मूल देखील झालं. हा सुदर्शन घुले 5 वर्षापूर्वी मुकादम झाला, म्हणजे ऊस तोडणी कामगारांचा मुकादम झाला. त्यानंतर ऊस तोडणी कामगारांचा मुकादम झाल्यानंतर काय सुरू झालं, तर हा अर्थातच त्यांना ज्यांच्याकडे पैसे फिरले असतील त्यांना जेरीच आणून त्यांच्याकडनं पैसे घ्यायचा. इथून त्याची थोडीफार दहशत त्या प्रकरणात सुरू झाली. नंतर हे सगळं करता करता त्यानं 3333 ही एक कंपनी आहे, म्हणजेच काय, टोळी. या टोळीत एक एक माणूस ऍड करायला सुरुवात केली. मग त्यामध्ये बरीचशी गावातली बेरोजगार तरुण त्याच्यात दिमतीला आले, त्याच्या टोळीत सामील झाले आणि ही टोळी कंपनी 3333 नावाने ओळखली जाऊ लागली. मुळात याच्यावर 9 गुन्हे दाखल आणि हे जे 9 गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये बरेचसे दरोडे टाकण्याचे, चोरी करण्याचे असे प्रकारचे, धमकी देण्याचे, खंडणी मागण्याचे. आता प्रश्न उरतो की हा जो सुदर्शन घुले आहे त्याने एक एक करत माणसं गोळा केली, आपल्यासोबत जोडली, म्हणजे संघटित टोळी तयार केली, एक सिंडिकेट तयार केलं आणि त्या माध्यमातून त्यानं त्या ठिकाणी आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली. आता अगदी 2 वर्षांपूर्वी तो केजचा राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेला, म्हणजे आता तो नाहीये, आता त्याला बडतर्फ करण्यात आलं, त्याची अकलपट्टी करण्यात आली, विष्णू चाटे याच्या संपर्कात आला. नंतर तो त्याची काही कामं करू लागला. अर्थातच याला वेळ होतच, एकतर याला घरात जास्त राहण्याची ओढ नव्हती, हाऊस नव्हती वगैरे, असा माणूस होता. आणि या सुदर्शन घुलेची एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे, तर गावातील लोक पण त्याला वैतागले होते, कारण की तो काही गावातल्या मुलांना देखील त्रास देत होता. जर त्याचे पैसे दिले नसतील कोणी व्यक्तीने, संबंधित व्यक्तीने, त्याच्या मुलांना उचलून द्यायचा. म्हणजे या सगळ्या गोष्टी याच्या बाबतीत घडतच होत्या. एकदा कानडी गावामध्ये, याच केज तालुक्यातला आहे, त्या ठिकाणी मग त्याची जी टोळी जमली, त्या टोळीनं घरफोडी करण्याचा प्रयत्न केला, पण त्या गावातल्या लोकांनी, तरुणांनी हा घरफोडीचा प्रकार हाणून पाडला आणि काय झालं, त्याची गाडी होती ती पण फोडून टाकली. आजही ती केज पोलीस स्टेशनच्या आवारात असेल. मग यांनी ही दुसरी गाडी घेतली 3333. त्याला त्या गाडीचा मोर्चा 9333, पण याला आवडत होता 3333. आणि मग त्याच नावाने सोशल मीडियावर याच्या टोळीतले सदस्य आपले जे काही कारनामे आहेत, किंवा सुदर्शन घुले जो त्यांचा भाऊ होता तो आता भाई बनला, आणि मग त्या कारनाम्यांना सुरुवात झाली. याच दरम्यान तो त्या विष्णू चाटेच्या संपर्कात आला, मग वाल्मिक कराडच्या संपर्कात आला, कधी परळीला जायचा आणि मग त्याच्यासोबतचे फोटो वगैरे आपले सोशल मीडियावर व्हायरल करू लागला. या राजकारण्यांशी संबंध त्याचा आल्यानंतर मग विष्णू चाटेने सांगितलेली कामं या संदर्भामध्ये त्यांनी लक्ष घातलं. अर्थात हे सगळी कामं करत असताना जे खंडणीचं प्रकरण, जी मस्साजोग मधली 1 किलोमीटर अलीकडे असलेली अवादा एनर्जी विंड मिल कंपनी ज्याला आपण म्हणू, त्या कंपनीच्या खंडणी संदर्भात विष्णू चाटे आणि याच्याशी, या सगळ्या गोष्टींशी संपर्क व्हायला सुरुवात झाली. आणि आपल्याला आठवत असेल 29 नोव्हेंबरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा सुदर्शन घुले देखील होता, इव्हन त्याच्या टोळीतले मग जयराम चाटे, महेश केदार, त्याबरोबर तो सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, हे सगळे होते. आता त्या ठिकाणी वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून
त्या मस्साजोगच्या सुनील शिंदे या प्रकल्प अधिकाऱ्याला फोन केला, सुपरवायझरला, की सुदर्शन घुले सांगतोय तसं कर, नाहीतर तुझं कंपनीचं काम बंद काढू, अमुक तमुक जी कंपनीला जी खंडणी मागितली ती रक्कम आणून द्यायची. आता 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर म्हणजे 5 डिसेंबर या कालावधीत काही त्यांना रक्कम मिळाली न मिळाली पुढे काय झालं माहित नाही, पण 6 डिसेंबरला याच विष्णू चाटेच्या या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आणि त्याचं काम करणं सुदर्शन घुलेला प्रकर्षानं महत्वाचं होतं, म्हणून त्यानं काही मुलं घेऊन, पोरं घेऊन, त्याची टोळी घेऊन तो त्या मस्साजोग कंपनीच्या गेटवर गेला. अर्थात तिथे अशोक सोनवणे हे वॉचमन होते जे मस्साजोगचे राहणारे होते. त्यांनी त्या टोळीला आत घुसू दिलं नाही. आतल्या कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी फोनवर संपर्क साधा, ते हो म्हणाले तर आत सोडतो. मग अर्थात त्यांनी गेटवर लाथा मारल्या, अशोक सोनवणेंना मारहाण केली, मस्साजोगचे ते तिथले जो कोण सुपरवायझर होते त्यांना देखील मारहाण केली वगैरे सगळं प्रकरण घडलं. त्याच दरम्यान संतोष देशमुखांना ही खबर कळाली की आपल्या गावातील वॉचमॅनला मारहाण झाली. मग ते आणि काही ग्रामस्थ त्या ठिकाणी आले, मग त्यांच्यात हाणामारी झाली. मग काही ग्रामस्थ जे संतोष देशमुख यांच्या सोबत आले होते त्यांनी देखील त्यांना त्या ठिकाणी थोडंफार मारहाण झाली, चोप दिला असं म्हणूयात आपण. ते झाल्यानंतर काय झालं, त्याचा राग सुदर्शन घुलेच्या मनात आला, कारण की विष्णू चाटेने जे सांगितलेलं काम ते आपण करू शकलो नाही, अर्थात इगो हर्ट झाला. आणि मग सुदर्शन घुलेनं जे काही पुढचे प्रताप केलेत ते आपल्या सर्वांना माहिती आहे. आता प्रश्न हा उरतो की याच दरम्यान 6 तारखेनंतरच्या घटनेनंतर 29ला जी फिर्याद दाखल व्हायला पाहिजे होती सुनील केमू शिंदेची, ती एक वेगळी जी 11 तारखेला दाखल झाली, 11 डिसेंबरला. आणि 6 तारखेला जी घडली होती ती 6 तारखेला अॅट्रॉसिटीची केस दाखल होणं गरजेचं होतं. ती न होता एक किरकोळ केस त्या कंपनीचीच घेतली गेली, अशोक सोनवणे या वॉचमनची घेतली गेली नाही. आणि हे सगळे जे त्याच दिवशी अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात आत गेले असते, कस्टडी झाली असती यांना, ते ऑलरेडीच जामिनावर बाहेर गेले आणि तिथं जामिनानं मिळवून दिला कोरेगावचे माजी सरपंच बालाजी तांदळे यांनी. आता हे सगळं प्रकरण घडल्यानंतर अर्थातच पुढचे 2 दिवस गेले, 7 आणि 8. आता या 8 तारखेला केज मधल्याच एका हॉटेलमध्ये एक PI म्हणजे पोलीस अधिकारी आणि सुदर्शन घुले यांची भेट होते. त्या ठिकाणी धनंजय देशमुख आणि त्यांचे मित्र संदीप नायकवडे ऑलरेडी त्या हॉटेलमध्ये असतात. मग वेटर करवी त्या धनंजय देशमुखांना बोलून घेतलं जातं. धनंजय देशमुख हे त्या पोलिसाशी बोलतायत, पण आरोपीशी चर्चा झाली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर 20-25 मिनिटं चर्चा झाल्यानंतर त्यांचं जे काही चहाचं बिल आहे ते बिल देखील धनंजय देशमुख यांनी दिलं असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. अतिथी देवो भव असं ते म्हणाले. मग नंतर ते दोघं घेऊन गेले आणि मग पुन्हा धनंजय देशमुख संदीप नायकवडे यांच्याशी चर्चा करण्यास बसले. आता बराच वेळ झाल्यानंतर ते जेव्हा हॉटेलमधून बाहेर पडले तेव्हा हीच गाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर होती, 3333, आणि त्या ठिकाणी देखील त्यांना सुदर्शन घुले आढळून आला. आता त्यांना ही गाडी का जास्त माहिती आहे तर विष्णू चाटेच्या केजच्या कार्यालयाबाहेर ही गाडी सारखी असायची आणि सुदर्शन घुले तिथे जायचं. आता या दरम्यान जे 6 तारखेला प्रकरण घडलं होतं त्या 6 तारखेच्या प्रकरणामध्ये अर्थातच विष्णू चाटे जी माणसं आहेत हे धनंजय देशमुखला माहित होतं. आणि जे ते केजमध्ये जेव्हा या सगळ्या आरोपींना पोलीस स्टेशनला घेऊन त्यांची फिर्याद दाखल करण्यासाठी गेले होते तेव्हा विष्णू चाटेच्या फोनवरूनच या सगळ्या गोष्टींमध्ये अॅट्रॉसिटीची गुन्हा दाखल न करून घेता एक साधी किरकोळ केस दाखल करण्यात आली आणि यांना जामीन देण्यात आला. त्यामुळे धनंजय देशमुखांच्या लक्षात आलं होतं की याच्यात विष्णू चाटेचा रोल आहे, विष्णू चाटेची सगळी माणसं आहेत. आता PCR कडे येऊ. जो 27 तारखेला MCR मध्ये असलेला सुदर्शन घुले याची पोलीस कोठडी का मागण्यात आली, SITनं का मागितली? बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा VCच्या द्वारे या सुदर्शन घुलेची सुनावणी झाली त्यावेळी या ठिकाणी काय सांगण्यात आलं SIT कडून तर 6 ग्राउंड्स देण्यात आले. सुदर्शन घुलेच्या 10 दिवसांच्या PCRची त्यांनी न्यायालयाकडे मागणी केली. का मागणी केली? 6 ग्राउंड्स आहेत. 5वं ग्राउंड फार महत्वाचं, आपण अर्थात एक एक करत जाऊया. पहिला ग्राउंड होता डिजिटल इव्हिडन्सेस रिकव्हर झालेले आहेत.
संभाजीनगरच्या, छत्रपती संभाजीनगरच्या फॉरेन्सिक लॅबमधून, आणि त्यासाठी आम्हाला सुदर्शन गुलेची टीसी हवी. नंतर दुसरा एव्हिडन्स काय होता? सुदर्शन गुलेचे 2 मोबाईल जप्त झालेले आहेत, त्यातल्या एका मोबाईलचं लॉक उघडत नाहीये, आणि ते लॉक उघडण्यासाठी आम्हाला सुदर्शन गुलेची पीसी हवी आहे, कारण की त्याच्याकडे 2 मोबाईल ऑलरेडी जप्त केले होते, गाडीत सापडली होते. तिसरा मुद्दा काय होता? सीडीआर. आम्हाला त्या जे काही सीडीआर असतील मोबाईलचे, त्या सीडीआर मध्ये नेमकं काय आहे, काय कॉन्व्हर्सेशन झालंय, ऑडिओ कॉन्व्हर्सेशन आहे का, काही व्हिडिओ क्लिप्स आहेत का, त्या संदर्भामध्ये आम्हाला सुदर्शन गुलेची चौकशी करायची. चौथं ग्राउंड काय होतं? सुदर्शन गुले हा टोळी प्रमुख आहे आणि म्हणून त्याची चौकशी करायची. म्हणजे ती जी टोळी होती, जे 9 तारखेला जी अपहरण झालं, ती जी टोळी होती, त्या टोळीमध्ये शिवराज देशमुखांनी आयडेंटिफाय केलेली माणसं जी होती, म्हणजे पहिल्या दिवशी 9 तारखेला त्यांनी सुदर्शन गुले आयडेंटिफाय त्यांना झाला होता, 10 तारखेला त्यांनी पुरवणी सबक दिला, त्यात त्यांनी आणखी बाकीची नावं आयडेंटिफाय केली. त्यामध्ये कोण होतं? सुदर्शन गुले तर ऑलरेडी होताच, त्याच्यासोबत प्रतीक गुले, जयराम साठे, नंतर महेश केदार, सिद्धार्थ, म्हणजे अर्थात तो सिद्धार्थ सोनवणे नंतर नाव आलं, महेश केदार, सुधीर सांगणे आणि कृष्णा आंधळे. सिद्धार्थ सोनवणे हा टिपर होता जो पोलिसांनी शोधून काढला यांच्या चौकशीच्या दरम्यान, जो संतोष देशमुख केस ते मस्सा झोक दरम्यान कुठे कुठे थांबणार आहे. या सगळ्या गोष्टी म्हणून सिद्धार्थ सोनवणेला अटक झाली होती. आता हे सगळे डिटेक्ट झाले होते, म्हणजे आयडेंटिफाय केले होते शिवराज देशमुख, जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. आता इथे पोलिसांनी 2 ग्राउंड आणखी मांडले. ती कुठले? 5वं ग्राउंड फार महत्वाचं आहे. टोळी प्रमुख असलेल्या सुदर्शन गुलेनी संगनमतानं इतर आरोपींसोबत कट रचून हा गुन्हा केलेला आहे, म्हणून त्याला तपास कर, म्हणून त्याचा तपास करायचा आणि त्या तपासात याला चौकशी आत घ्यायचंय, पीसीआर मध्ये घ्यायचं. हा ग्राउंड त्यांनी मांडला. म्हणजे इथे आका नेमका कोण आहे हा पहिला प्रश्न पडला. 6वा अर्थातच नेहमीचा मुद्दा, गुले सहकार्य करत नाही म्हणून त्याची चौकशी करायची. मुळातच आधी पोलिसांनी विष्णूसाठी सहकार्य करत नाही, त्याचा मोबाईल तो कुठे पडलेला आहे, हरवलेला आहे, त्याला आठवत नाहीये असं म्हटलं होतं. आता काय म्हटलं इतक्या दिवसांनी? सुदर्शन गुले पण आम्हाला म्हणजे सहकार्य करत नाहीये पोलीस तपासामध्ये, ते आठवत नाहीये की नेमकं कुठे आहे. म्हणजे सुदर्शन गुले आम्हाला चौकशीसाठी हवाय, कारण की तो देखील तपासात सहकार्य करत नाही. अरे इतक्या दिवसांनंतर आका कसा काय चेंज होऊ शकतो? कारण की प्रश्न हा पडलाय मुळातच. आता इथे कॉन्ट्राडिक्टरी येते की शिवराज देशमुख यांनी दिलेल्या 10 डिसेंबरच्या जबाबात काय म्हटलंय आणि एसआयटीनं कोर्टासमोर सुदर्शन गुले याचा पीसीआर मागताना काय म्हटलंय, याच्यात कॉन्ट्राडिक्टरी आली. मुळातच पहिल्या आठवडाभर तपास बीड जिल्हा पोलीस स्टेशननं केला होता आणि मग तो वर्ग करण्यात आला सीआयडीकडे. म्हणजे स्थानिक पोलिसांनी तपास केला, मग तो सीआयडीकडे, मग एसआयटीने ताबा घेतला. सीआयडी आणि एसआयटी हातात हात घालून आता या प्रकरणाचा तपास करते. प्रश्न हा पडलाय की मुळातच शिवराज देशमुख यांनी जबाब काय दिला होता? अपहरण करताना सुदर्शन घुले, प्रतीक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम साठे हे 6 जण होते. त्यांच्या हातात शस्त्र होती. त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून ओढून बाहेर काढलं, मारहाण करत करत 3333 या गाडीत बसवलं आणि ते केजच्या दिशेने निघून गेले. आता हेच सगळं सांगून आणखी पुढे काय सांगितलं? शिवराज देशमुखांनी जेव्हा धनंजय देशमुखांना ही कल्पना दिली की असाच अपहरण झालंय, तोपर्यंत धनंजय देशमुख तेच पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्या ठिकाणी त्यांची फिर्याद 40 मिनिटं झाली तरी नोंदवून घेण्यात आली नाही, नंतर 3 तास झाले तरी नोंदवून घेण्यात आली नाही. आणि त्या दरम्यान तिथले जे पोलीस अधिकारी होते, शिंदे होते, बिक्कड होते, महाजन होते, हे सगळेजण त्यांना येईल एक 15 मिनिटात येईल, काळजीरुंगा 15 मिनिटात येईल असं सांगत होते. त्यामुळे धनंजय देशमुखांना असं वाटत होतं की विष्णू चाटेंनी किंवा विष्णू चाटेंशी या पोलिसांचा संपर्क झालेला आहे, कारण की त्यांना त्याच ठिकाणी कळलं होतं की विष्णू चाटे या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना असं सांगण्यात आलं की विष्णू चाटेने हा कट रचलाय. आता धनंजय देशमुखांच्या लक्षात आलं की जे 6 तारखेला प्रकरण घडलं आणि ज्या आरोपींना
जामिनावर सोडण्यात आलं आणि ही सगळी माणसं त्या विष्णू चाटेच्या संपर्कातली होती, म्हणून विष्णू चाटे याला धनंजय देशमुखांनी कॉल करायला सुरुवात केली. एक एक करत त्याला कॉल करत गेले, असे 35 कॉल केले. आता तो विष्णू चाटे जेव्हा असं सांगत होता की तुमचा माणूस सोडतो, 10 मिनिटात येईल घरी, 10 मिनिटात सोडतो, 10 मिनिटात येईल घरी, त्यावेळी क्लिअर झालं धनंजय देशमुखांना की विष्णू चाटेला हे माहिती आहे की कुणी नेलंय. आणि धनंजय देशमुखांनी तर स्पष्टच विचारलं की तुमच्या माणसांनी, तुमच्या लोकांनी माझ्या भावाला नेलेलं आहे, त्याला सोडा. म्हणजे हे इथे क्लिअर झालं होतं. आणि एवढं क्लिअर असताना देखील जबाबात 10 तारखेच्या, म्हणजे विष्णू चाटे याच्यातला कॉन्स्पिरेटर होता. विष्णू चाटेनी संगनमतानं या सगळ्या आरोपींना घेऊन संतोष देशमुख यांच्या खुनाचा कट रचला, हे याच्या आधी क्लिअर झालं 10 तारखेच्या जबाबात. कुणाच्या? शिवराज देशमुखांच्या, जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. पण एसआयटीनं 27 तारखेला, 27 जानेवारीला, म्हणजे ते 21 दिवस आणि हे 27 दिवस, म्हणजे 48 दिवसांनी याच्यातला आकाश चेंज झाला. आता एसआयटी काय म्हणताय की सुदर्शन घुलेनी हे सगळं, हा सगळा कट रचला, ही कॉन्स्पिरसी रचलेली आहे. सो प्रायमरी कॉन्स्पिरेटर इज सुदर्शन घुले, नॉट विष्णू चाटे. बट वाय दे आर सेइंग अबाउट दिस, असं ते का म्हणाले? त्यांचं असं म्हणणं आहे की टोळी युद्ध, टोळीचा प्रमुख हा सुदर्शन घुले आहे आणि संघटित गुन्हेगारी तो करत होता. आणि त्यांनीच या सगळ्या आरोपींना हाताशी धरून हे सगळं रचलं. म्हणजे विष्णू चाटेवर असलेल्या संशयाची सुई, जी 10 तारखेला शिवराज देशमुख यांनी प्रत्यक्ष जबाबात नोंदवली होती, किंवा धनंजय देशमुख तेव्हापासून ओरडून सांगतायत की विष्णू चाटेनी हे सगळं प्रकरण कटकारस्थान रचून आणलेलं आहे, त्यांच्या जबाबाला, त्यांच्या म्हणण्याला फाटा देत तपास यंत्रणांनी सुदर्शन घुले हा टोळी प्रमुख आहे हे स्पष्ट करत आम्हाला त्याचा ताबा हवाय म्हणून 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी घेतली. 48 दिवसांनी हा का कसा बदलला? पण हाच तो विष्णू चाटे होता ना, ज्या विष्णू चाटेनी ऑलरेडी कबुली दिली होती. काय कबुली दिली होती त्यांनी? की माझ्याच फोनवरून वाल्मिक कराडनं मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला फोन केला होता, सुदर्शन घुले सांगतोय ते कर, नाहीतर ती खंडणी आणून दे, नाहीतर कंपनी बंद पाडू. कारण की तशीच तक्रार सुनील केमू शिंदे यांनी 11 तारखेला, म्हणजे 11 डिसेंबरला पोलीस स्टेशनला दिलेली आहे. आणि त्या तक्रारीत 3 जणांची नाव आहेत. कोण? सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड. इथे वाल्मिक कराड पहिल्यांदा एस्टॅब्लिश होतो. म्हणजे 6 तारखेला जी काही खंडणीची जी घटना घडली, म्हणजे खंडणी मागण्याची जी घटना घडली 6 तारखेला, म्हणजे मारहाण झाली थोडक्यात त्या ठिकाणी वॉचमनला, त्यामध्ये हे सगळे आरोपी होते विष्णू चाटे सोडून. विष्णू चाटे कधी आला? 11 डिसेंबरला. 6 डिसेंबरला सुदर्शन घुलेचं नाव होतच. आणि त्या 11 डिसेंबरला सुदर्शन घुले पण आला आणि विष्णू चाटे पण आला आणि वाल्मिक कराड पण आला. म्हणजे 29 तारखेला जी घटना घडली खंडणी मागण्यासाठी जी धमकीची, त्यामध्ये सुदर्शन घुले याचं नाव नंतर इंट्रोड्यूस झालंच होतं. म्हणजे हा 6च्या पण खंडणीच्या गुन्ह्यात होता. 9ला जो खून आणि अपहरणाची घटना घडली त्यामध्ये देखील सुदर्शन घुले होता. म्हणजे 6, 9 आणि 11. 6ला अशोक सोनवणे यांना मारहाण झाली, त्यामध्ये सुदर्शन घुलेचं नाव होतं. विष्णू चाटे नव्हता, वाल्मिक कराड नव्हता. 9ला अपहरण आणि हत्या झाली, त्यामध्ये सुदर्शन घुले होता, विष्णू चाटेही होता. आणि 11 तारखेला जी खंडणीची गुन्ह्याची नोंद झाली त्यामध्ये सुदर्शन घुलेही होता, वाल्मिक कराडही होता आणि विष्णू चाटेही होता. म्हणजे तिघेही खंडणीतले आरोपी होते ज्यांच्यावर 11 डिसेंबरला गुन्हा नोंद झाला. पण 9 तारखेच्या अपहरण आणि खुनाच्या मध्ये गुन्ह्यात विष्णू चाटे
आणि सुदर्शन घुलेचं नाव होतं, वाल्मिक कराडचं नाव. 6 डिसेंबरला जी मारहाण झाली त्यात सुदर्शन घुलेचं पण नाव होतं, पण अॅट्रॉसिटीचा गुन्हाच दाखल झाला नाही. कंपनीची केस घेण्यात आली, जी किरकोळ केस, आणि त्यावेळी बालाजी तांदळेकडून त्याला जामीन देण्यात आला. आता सुदर्शन घुले हा या सगळ्या कटाचा सूत्रधार आहे. हाच या विषयाचा टोळी प्रमुख आहे आणि त्यांनीच हे सगळं घडवून आणलंय. म्हणून सुदर्शन घुले आम्हाला तपासात हवाय असं SITच्या तपास यंत्रणांनी मांडलं आणि त्याची PCR घेतली. आता प्रश्न हा पडतो, मग 10 तारखेला जो पुरवणी जबाब शिवराज देशमुख यांनी दिला तो जबाब खरा की तपास यंत्रणांनी सुदर्शन घुले हाच या टोळीचा सूत्रधार आणि त्यांनी कट रचला? हे खरं, कारण की शिवराज देशमुख तर प्रत्यक्ष साक्षीदार होते. धनंजय देशमुख तो वरून सांगतात मी विष्णू चाटेला 35 कॉल केले. आता धनंजय देशमुख आणि विष्णू चाटे जर या प्रकरणात नसतात तर विष्णू चाटेला फोन कशाला केला असता? आणि विष्णू चाटेनी देखील 35 कॉल मध्ये त्याला मी तुमच्या माणसाला आणून सोडतो, तुमच्या माणसाला आणून सोडतो असं बळं तरी कशाला सांगितलं असतं? याचा अर्थ विष्णू चाटेवर संशय त्याच वेळी होता, म्हणून तर धनंजय देशमुखांनी त्यांच्या जबाबात त्याचं नाव घेतलंय. म्हणजे शिवराज देशमुख जे सांगतायत, धनंजय देशमुख जे सांगतायत, त्यांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबाला SITने या ठिकाणी का फाटा दिला? सुदर्शन घुलेला टोळीचा सूत्रधार का म्हटलं गेलं, विष्णू चाटेला का नाही? आता विष्णू चाटेचा रोल काय? तर विष्णू चाटे हा 29 नोव्हेंबरला आपल्याला त्याच्याच केसच्या कार्यालयाबाहेरील एका दुकानात या सगळ्या आरोपींबरोबर दिसला होता. त्यात वाल्मिक कराड पण होता, बालाजी तांदळे होता, शिवाय सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, तो सुधीर सांगळे, एवढंच कशाला महेश केदार, जयराम चाटे आणि राजेश पाटील हे अधिकारी, पोलीस अधिकारी पण होते. आणि विष्णू चाटे तर स्वतःहून कबुली दिली ना, काय की माझ्याच फोनवरून वाल्मिक कराडनं त्या दिवशी मस्साजोग मधील अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला धमकी दिली आणि सुनील केमू शिंदेची तशीच तर फिर्याद आहे. मग विष्णू चाटेने ती कबुली दिली आहे, पण ज्या फोनवरून कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे वाल्मिक कराडचा आणि त्या प्रकल्प अधिकाऱ्याचं, तो फोन आहे विष्णू चाटेचा, पण आता तो फोन कुठं आहे हे विष्णू चाटेला आठवत नाहीये आणि तो फोन त्यानं फेकून दिलाय. आता जिथं फेकलाय तिथं देखील पोलिसांनी 1 किलोमीटर रेडियस मध्ये त्या फोनची तपासणी केली, पण तो फोन काही सापडलाच नाही. त्याच्या आधीच याच विष्णू चाटेनं आम्हाला तपासात सहकार्य करत नाही अशी तक्रार SITने प्रत्यक्ष कोर्टासमोर केली होती. मग जर सुदर्शन घुलेने हा सगळा कट रचलाय तर विष्णू चाटे याच्यातून बाहेरच पडतो, कारण विष्णू चाटे खुनाच्या कटात सहभागीच होत नाही. मग विष्णू चाटे जातो कुठे? खंडणीच्या गुन्ह्यात. आता विष्णू चाटे खंडणीच्या गुन्ह्यात जर बघितला तर खंडणी ज्या मोबाईलवरून मागण्यात आली तो मोबाईलच गायब आहे. वाल्मिक कराड त्याच्या मोबाईलवरून प्रकल्प अधिकाऱ्याशी काय बोलला याचा ना CDR आहे ना कॉन्व्हर्सेशन रेकॉर्ड आहे. त्यामुळं विष्णू चाटेच जर याच्यातून बाहेर पडलाय तर मग वाल्मिक कराड सुद्धा त्या विष्णू चाटेशी कसा काय संपर्क त्यांनी केलाय याचा एव्हिडन्स कुठे आहे? म्हणजे वाल्मिक कराड देखील बाहेर पडला खुनाच्या कटातून आणि तो राहिला फक्त खंडणीमध्ये. याचाच अर्थ खंडणीचं प्रकरण आणि खुनाचं प्रकरण या दोन्ही गोष्टी वेगळ्या करण्याचा जर प्रकार झाला तर आका पूर्णपणे बदललाच. म्हणजे मुळातच वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यातला दुवा विष्णू चाटे. हा विष्णू चाटेच जर मधनं काढला तर वाल्मिक कराडचा खुनाच्या गुन्ह्याशी संबंध कसा काय जोडणार तपास यंत्रणा? विष्णू चाटेचा मोबाईलच सापडत नाहीये, त्यामुळे तो त्या मोबाईलवरून काय बोलला याचं कॉन्व्हर्सेशन कुठं आहे? विष्णू चाटेला जर खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर काढला गेला, कारण विष्णू चाटे हा कटाचा सूत्रधारच नाहीये, सुदर्शन घुले आहे, मग विष्णू चाटेचा खुनाच्या कटातून जर बाहेर काढला गेला तर विष्णू चाटे पण बाहेर पडला गेला. मग प्रश्न हा पडतो की नेमका मुख्य आका कोण? घुले,
चाटे की कराड? आता या प्रश्नांची उत्तर काय द्यायची आणि कशी शोधायची? कारण या अपहरण आणि खुनाचं, अपहरण आणि खुनामागचं मूळ आहे खंडणी. आणि खंडणी न मिळाल्यामुळं किंवा खंडणीत अडथळा आल्यामुळं करण्यात आलं ते अपहरण आणि हत्या. आता या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत असं जर पुढे तपासात आलं तर मात्र विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे दोघंही फक्त खंडणीच्याच गुन्ह्यात जात आहेत. आणि सुदर्शन घुले खुनाच्या कटात येऊन याच सुदर्शन घुलेनं या सगळ्या अपहरण हत्येचा कट रचला आणि पुढे सगळं घडवून आणलं असं होतंय. याचा अर्थ खुनाचा सगळा गुन्हा सुदर्शन घुले अँड कंपनी, खंडणीतलं सगळं विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड. आता खंडणीच्या गुन्ह्यात पुढे किती शिक्षा आहे आणि खुनाच्या गुन्ह्यात किती शिक्षा आहे हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे. बर, त्यांनी जो विष्णू चाटेनी, ज्याला आपण म्हणतो की डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्सेस जर असं आपण म्हणूयात, तो फोन टाकला किंवा फेकला, तो मुद्दाम होऊन फेकला, जाणून बुजून फेकला का घाबरून फेकला, त्याच्यावर कलम वाढवण्यात आले 238. पण आता ते कलम वाढवून उपयोग काय आहे? कारण की मुळातच तो मोबाईलच सापडत नाही. ज्या मोबाईलमध्ये तो कॉन्व्हर्सेशन रेकॉर्ड असेल, ज्या कॉन्व्हर्सेशन रेकॉर्डवरून वाल्मिक कराडने नेमकी काय धमकी दिली हे क्लिअर होईल. ती धमकी दिली असेल तर खंडणीच्या गुन्ह्यात तो परफेक्ट आरोपी होतोय आणि खंडणीच्या गुन्ह्यावरूनच हा पुढचा अपहरण हत्येचा प्रकार घडला आहे का, तर ते शोधण्यासाठी देखील तोच विष्णू चाटेचा मोबाईल गरजेचा आहे. कारण ज्यावेळी अपहरण हत्या घडली होती त्यावेळी 3:20 ते 3:30 या 10 मिनिटांमध्ये विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडचं संभाषण झालं, तो कॉन्व्हर्सेशन झालं होतं मिळत्या जुळत्या टायमिंगला, असं तपासातच पुढे आलंय. पण हे सगळं ज्याच्यावर डिपेंड आहे तो मोबाईल कुठे आहे? तो विष्णू चाटेचा मोबाईलच सापडत नाहीये. एकीकडे तुम्ही म्हणताय विष्णू चाटे तपासात सहकार्य करत नाही, आता तुम्ही म्हणताय सुदर्शन घुले तपासात सहकार्य करत नाही. आता तुम्ही 31 जानेवारीपर्यंत त्याची PCR घेतलेली आहे. 31 जानेवारीपर्यंत त्यांनी त्याचा मोबाईल लॉक उघडून त्यात काय कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे हे सापडणं गरजेचं आहे. त्यात एखाद्या व्हिडिओ ऑडिओ क्लिप येते का, ज्या ऑडिओ क्लिप मध्ये वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेशी काही संपर्क साधलाय का, विष्णू चाटेने काही संपर्क साधलाय का, हे तपासात पुढे येणार आहे. पण विष्णू चाटेने जी कबुली दिली त्या कबुलीनुसार वाल्मिक कराड माझ्या फोनवरून मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याशी बोलले आणि त्याला फोन लावून, म्हणजे फोन लावला विष्णू चाटेने आणि आता तुमच्याशी वाल्मिक कराड, वाल्मिक अण्णा बोलणार आहेत म्हणून अण्णा म्हणतात त्याला. मग तो फोन दिला आणि मग वाल्मिक कराड बोलला. आता जो काही बोललाय ते सुनील केमू शिंदेनी तक्रारीत म्हटलंय, पण त्यामागचा जो एव्हिडन्स हवा, डिजिटल एव्हिडन्स, सीडीआर रेकॉर्ड जो हवा, कॉल डिटेल्स रेकॉर्ड, त्यामध्ये ऑडिओ असेल क्लिप, ती क्लिप शोधण्यासाठी विष्णू चाटेची पण PCR घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमका मुख्य आका कोण आहे हा प्रश्न पडलाय. कारण की सुदर्शन घुलेवर जर खून, अपहरण या सगळ्या गोष्टींचा कॉन्स्पिरेटर म्हणून आरोप केला गेला किंवा तोच या कटाचा सुद्धा असं म्हटलं गेलं, मग वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचा संबंध या प्रकरणाशी कसा काय जोडणार तपास यंत्रणा? प्रश्न हाच आहे. खंडणीवरून, खंडणीच मूळ आहे अपहरण हत्येचं, याचे लागे बांधे, याचे धागे दोरे, हे जे काही डॉट्स आहेत, हे डॉट्स जोडण्यासाठी सगळ्यात अत्यंत गरजेचा आहे तो विष्णू चाटेचा मोबाईल. आणि तो मोबाईल सापडत नाही म्हणून हात वर करणार का तपास यंत्रणा? कारण की मुळातच तुम्हाला मोबाईल सोडा, चालता फिरता बोंबलत फिरणारा माणूस सापडत नाही तुम्हाला, ज्याचं नाव आहे कृष्णा आंधळे. 50 दिवस उलटून गेले, आजचा 52वा दिवस आहे. 52 दिवस झाले तरी तो कृष्णा आंधळे यांना सापडे ना. जो कृष्णा आंधळे, त्याला एकदा आधीच घराची ओढ नाही, 2 वर्षांपासून आधीच तो 307च्या गुन्ह्यात फरार आहे. त्याला केस धारूर या ठिकाणी बऱ्याचदा पोलिसांनी देखील पाहिलं असेल, पण त्याच्याकडे कानाडोळा केला आणि नंतर तोच जो फरार असलेला आरोपी केसमध्ये येतो काय,
संतोष देशमुखांच्या अपहरण आणि हत्येच्या सगळ्या प्रकरणात सहभागी होतो काय, त्यांचा खून करतो काय आणि परत फरार होतो काय? म्हणजे चेष्टाच चालवली आहे. 52 दिवस होऊन सुद्धा जर कृष्णा आंधळे तुमच्या हाताशी लागत नसेल, 52 दिवस होऊन सुद्धा जर विष्णू चाटेचा मोबाईल तुम्हाला सापडत नसेल आणि 52 दिवस होऊन सुद्धा तुम्हाला सर्वात आधी सुदर्शन गुलेचे 2 मोबाईल जप्त झाले होते. आठवते का आपल्याला? गाडी सापडल्यानंतर 2 मोबाईल त्यात सापडले होते. कारण की सुदर्शन गुलेची गाडी 3333 ही त्याच दिवशी सापडली होती आणि गाडी तर सापडली, त्यात 2ही मोबाईल सापडले. हे नंतर तपास यंत्रणेने नंतर सांगितलं. मग त्या मोबाईलचा लॉक उघडायला तुम्हाला आता इतके दिवस लागले, हे काही कळेनच झालं. म्हणजे नेमकं तपासात काय म्हणायचंय हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. या सगळ्या प्रकरणामध्ये काही लूपहोल्स दिसत आहेत, काही प्रश्न पडतायत की शिवराज देशमुख प्रत्यक्ष साक्षीदार संतोष देशमुखांचे आत्तेभाऊ सांगतायत की आम्हाला अशी माहिती कळाली की विष्णू चाटे यानं कट रचून इतर आरोपींसोबत हे सगळं अपहरण हत्येचं प्रकरण घडवून आणलं, त्याच्या जबाबात नोंद आहे. म्हणून तर तुम्ही विष्णू चाटेवर या खुनाचा गुन्हा दाखल केलात ना. विष्णू चाटे लिंक कोणाशी? वाल्मिक कराडशी. मुळातच विष्णू चाटे हा खंडणीत आहेच, कारण की जी 11 तारखेला संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर 2 दिवसांनी जी फिर्याद दाखल झाली, त्या फिर्यादीमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्याच्या या विष्णू चाटेचं नाव आहे. म्हणजे तो खंडणीत आधीपासूनच आहे. याचाच अर्थ अपहरण हत्येशी खंडणीचा संबंध आहे आणि खंडणीशी संबंध विष्णू चाटेचा, वाल्मिक कराडचा आणि सुदर्शन गुलेचा. मग या तिघांमध्ये सुदर्शन गुले हा मुख्य सूत्रधार कसा काय असू शकतो? हा टोळीचा सूत्रधार कसा काय असू शकतो? कारण की तो तर विष्णू चाटेसाठी काम करायचा आणि विष्णू चाटे तर वाल्मिक कराडचा माणूस. त्यामुळे हे मुळात आका बदलला जातोय का या प्रकरणामध्ये? आका चेंज करण्याची हालचाली सुरू आहेत का? कारण की मूळ तसं पाहिलं तर वाल्मिक कराड हाच यांच्या सगळ्यातला मोठा आका ठरू शकतो आणि तोच असू शकेल. कारण की आकासाठी विष्णू चाटे काम करायचा, विष्णू चाटेसाठी सुदर्शन गुले काम करायचा आणि सुदर्शन गुलेसाठी ही बाकीची चेली चपाटे त्याचे काम करायचे. मग मेन आका कोण? इथे तर तुम्ही मेन आका वाल्मिक कराडला बाजूला केलाय, विष्णू चाटे त्याच्या खालचा आका त्याला बाजूला केलाय. आता त्याच्याही खालचा आका सुदर्शन गुले हाच टोळीचा सूत्रधार आहे म्हणून त्यांनीच कट रचला असं सांगताय. म्हणजे नेमकं याच्यातनं या तपासामध्ये आकाची अदलाबदली का केली जाते? इथे कुणाला वाचवलं जाण्याचा प्रयत्न होतोय का? इथे काही राजकीय दबाव तपास यंत्रणांवर येतोय का? इथे वाल्मिक कराडला सही सलामत बाहेर काढायला काहीतरी प्रयत्न चालू आहेत का? कारण की विष्णू चाटेचं लिंक जर या सगळ्या खुनाच्या गुन्ह्याची तोडली तर वाल्मिक कराड ची लिंक या सगळ्या खुनाच्या गुन्ह्यापासून आपोआपच तुटेल. विष्णू चाटेच जर याच्यात नसेल तर मग वाल्मिक कराड याच्यात कसा काय? कारण की विष्णू चाटेच्याच मोबाईलवरून वाल्मिक कराडनी ही खंडणी मागितलेली आहे आणि अपहरण हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचं जे संभाषण झालं ते देखील विष्णू चाटेच्याच मोबाईलवरून कळणार आहे. पण तो मोबाईलच सापडत नाहीये, तो मोबाईलच कुठेतरी गायब झालाय. तो आठवेना म्हणतोय. आता 50-52 दिवस विष्णू चाटे ज्यांच्या म्हणजे 18 तारखेपासून ताब्यात येतो, म्हणजे ते 12 दिवस मागचे आणि आत्ताचे 29, म्हणजे जवळपास 41 दिवस तो त्यांच्या ताब्यात आहे. 41 दिवसामध्ये त्याच्याकडचा मोबाईल डिटेक्ट करता आला नाही. सुदर्शन गुले जो 4 जानेवारीला सापडला, म्हणजे आता साधारण 25 दिवस झाले. 25 दिवसात त्याचा मोबाईल तुम्हाला लॉक उघडण्यासाठी पीसीच्या वेळीच त्यावेळी त्याच्याकडनं चौकशी करण्यात आली असती, पण तोही तपासात सहकार्य करत नाही असं तुम्ही म्हणताय. म्हणजे नेमकं तपासात सहकार्य करताय तरी कोण? तुम्हाला आधी सांगितलं की विष्णू चाटे हा याचा आका आहे असं तुम्ही थेट सांगितलं, तो कटात सहभागी आहे असं धनंजय देशमुख, शिवराज देशमुख यांनी देखील सांगितलं, पण विष्णू चाटे तपासात सहकार्य करत नाही असं तुमचं वाक्य होतं. नंतर सुदर्शन गुलेला तुम्ही टोळी प्रमुख म्हटलात, पण सुदर्शन गुले देखील तपासात सहकार्य करत नाही असंही तुम्ही सांगताय. अरे मग नेमकं तपासात सहकार्य करताय कोण तुम्हाला? एकतर कृष्णा आंधळे कुठं आहे
याची खबर तपास यंत्रणांना नाहीये, त्याच्याबद्दल बाहेर वेगळंच काहीतरी म्हटलं जात आहे. या सगळ्या प्रकरणांची इंटरलिंक आहे आणि याच्यातून मुख्य आकाच गायब केला जातोय का? नेमका मुख्य आका कोण हे कधी या संपूर्ण महाराष्ट्राला कळणार आहे? हे प्रकरण नेमकं कोण घडवून आणलंय? याच्यात कुणाला शिक्षा होणार? हा खटला कुणावर चालणार? या प्रश्नांची उत्तरं आतापर्यंतच्या 52 दिवसांच्या तपासात अनुत्तरित आहेत. ह्याची उत्तरच सापडत नाहीयेत की नेमकं काय चाललंय. आता 31 जानेवारी पर्यंत सुदर्शन गुन्हेची कोठडी आहे, PCR आहे. त्यात त्यांनी खरंच लॉक खोलून त्यातली काही माहिती तपास यंत्रणेला दिली का? याची उत्तर मात्र 31 तारखेला निश्चित मिळणार आहे. आता त्याची आणखी PCR वाढवून घेत आहेत का? सुदर्शन गुन्हेला MCR मध्ये पाठवून पुन्हा आणखी कोणाला तरी त्यामध्ये PC मागतायत? याची उत्तर निश्चितपणे आपल्याला पुढे तपासात येतील. पण या सगळ्या प्रकरणात जर पाहिला तर अजूनही महाराष्ट्रासमोर प्रश्न हाच आहे, मुख्य आका कोण? घुले, चाटे की कराड? का आका बदलला जातोय? पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.